नमस्कार मित्रांनो, मनीषाज बुक समरी या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत। मित्रांनो, काही मोजकेच लोक श्रीमंत होतात आणि बऱ्याच लोकांना मात्र कायम पैशाची तंगीच असते, हे तुम्हा सर्वांना माहितीच आहे। परंतु हे सर्व विसरून जर तुम्हाला शीघ्र गतीने श्रीमंत व्हायचं असेल किंवा यशाचा अचूक मूलमंत्र हवा असेल तर त्यासाठी टी हार्व एकर यांनी लिहिलेलं सिक्रेट्स ऑफ द मिलेनियर माइंड हे पुस्तक तुम्हाला अतिशय योग्य पद्धतीने मदत करेल। सिक्रेट्स ऑफ द मिलेनियर माइंड हे पुस्तक जगातील सर्वाधिक विक्री असलेलं पुस्तक आहे। टी हार्व एकर हे आपले स्वतःचेच सिद्धांत वापरून केवळ 2.5 वर्षात शून्यातून करोडपती झाले आहेत। चला तर मग सुरुवात करूया। आपला पहिला मुद्दा आहे तुमच्या धनाचा ब्ल्यूप्रिंट। टी हार्व एकर सांगतात, धनासंबंधी बाह्य नियम तर आहेतच, पण आंतरनियमही आहेत। बाहेरचे नियम म्हणजे व्यावसायिक ज्ञान, पैशाचं व्यवस्थापन, गुंतवणूक हे तर आवश्यक आहेतच, पण तुमच्या आतला खेळही तेवढाच महत्त्वाचा आहे। उदाहरणार्थ, सुतार आणि त्याची हत्यारं उत्तम प्रकारची असणं हे आवश्यकच आहे, पण त्या हत्यारांचा उपयोग करणारा सुतारही कुशल हवा। तुमच्या आजूबाजूला पैशाने बर्बाद झालेली अनेक माणसं तुम्ही बघितली असतील। काहींजवळ भरपूर पैसा असतो आणि तो निघून जातो। वरवर जरी याचं कारण दुर्दैव, आर्थिक मंदी, बिझनेस मंदावणे किंवा इतर काहीही दिसत असलं तरी आतलं कारण मात्र वेगळंच असतं। कारण बऱ्याच लोकांकडे मोठ्या प्रमाणात पैसा कमावण्याची आणि टिकवून ठेवण्याची आंतरिक क्षमताच नसते। या लोकांकडे खूप पैसा आणि वाढते यश याबरोबर येणाऱ्या वाढत्या आव्हानांना तोंड देण्याचं मानसिक धाडस नसतं। या कारणामुळे त्यांच्याजवळ पैसा टिकत नाही। याचं उत्तम उदाहरण म्हणजे लॉटरी जिंकणारी माणसं। अनेक वेळा संशोधनातून हे सिद्ध झालंय की लॉटरीमध्ये कितीही पैसे जिंकले तरी जिंकणाऱ्यांपैकी बऱ्याच माणसांची हालत पूर्ववत होते, म्हणजे त्यांना हाताळता येतील एवढीच रक्कम त्यांच्याजवळ शिल्लक उरते। या उलट स्वतःच्या कष्टाने करोडोंची कमाई करणारे कोट्याधीश जेव्हा पैसे कमावतात तेव्हा ते काही दिवसातच तेवढे किंवा त्याहून अधिक पैसे कमावतात। याचं उत्तम उदाहरण म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्याजवळ अब्जावधी पैसे होते। काही कारणांमुळे त्यांचे सगळे पैसे बुडाले, परंतु काही वर्षातच त्यांनी गमावलेले सर्व पैसे तर परत मिळवलेच, पण त्याहून अधिक पैसेही त्यांनी कमावले। असं का झालं असेल हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल। तर लेखक सांगतात, सेल्फ मेड मिलेनियर पैसा गमावू शकतात, पण यशाचं महत्त्वाचं तत्त्व ते कधीच गमावत नाही, आणि ते तत्त्व म्हणजे त्यांचं कोट्याधीश मन। डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाबतीतही त्यांचं कोट्याधीश मनच कारणीभूत होतं। ते कधीही लक्षाधीश होण्यात समाधान मानणारे नव्हते, त्यांचं मन नेहमी अब्जाधीशच होतं। पुढचा मुद्दा आहे घोषणा। लेखक त्यांच्या सेमिनारमध्ये तीव्र गतीने शिकण्याच्या तंत्राचा प्रयोग करतात। ते तंत्र म्हणजे स्वतःच्या हृदयावर हात ठेवून आणि कपाळाला हात लावून विशिष्ट घोषणा करणे। लेखकाने जेव्हा घोषणेबद्दल ऐकलं होतं तेव्हा त्यांना घोषणा करायची भानगड अगदी खोट्या स्वप्नासारखी वाटली, पण त्यावेळी त्यांचं पूर्ण दिवाळं वाजलं होतं, म्हणून करून बघूया असा त्यांनी विचार केला। दररोज ते घोषणेचा उच्चार करू लागले आणि आता ते खरेच श्रीमंत झालेत। म्हणूनच घोषणा परिणामकारक असतात असे ते आवर्जून सांगतात। तुम्ही दररोज सकाळी आणि रात्री पुढे दिलेल्या घोषणा मोठ्याने म्हणा। तुमच्या हृदयावर हात ठेवून म्हणा, माझ्या आतल्या जगामुळेच माझे बाह्य जग निर्माण झालं आहे। आता कपाळाला हात लावून म्हणा, माझ्याजवळ करोडपतीचा मेंदू आहे। घोषणा करण्याचं प्रमुख कारण म्हणजे प्रत्येक गोष्ट एकाच तत्वाने बनली आहे। ते तत्व म्हणजे ऊर्जा। सगळी ऊर्जा तरंग, वारंवारिता आणि कंपनांच्या माध्यमातून प्रवास करते, म्हणून तुम्ही केलेल्या प्रत्येक घोषणेला त्याची स्वतःची कंपनात्मक वारंवारिता असते। तुम्ही केलेल्या घोषणा संपूर्ण शरीराला स्पर्श करून संपूर्ण ब्रह्मांडात जातात। आपला पुढचा मुद्दा आहे तुमच्या धनाचं ब्ल्यूप्रिंट काय आहे। लेखक सांगतात, मला फक्त 5 मिनिटे द्या। तुमच्या धनाचं आणि यशाचं ब्ल्यूप्रिंट बघून मी हे ठामपणे सांगू शकतो, भविष्यात तुमची आर्थिक स्थिती कशी असेल। प्रत्येकाच्या अचेतन मनात धनाचा एक व्यक्तिगत ब्ल्यूप्रिंट असतो। ब्ल्यूप्रिंट म्हणजे जसं घर बनवण्याच्या आधी तुम्ही घराचा आराखडा बनवलेला असतो, तसंच धनाचं ब्ल्यूप्रिंट म्हणजे तुम्ही कमावणार असलेल्या पैशाचा आधीच बनवलेला आराखडा असतो। तुम्ही तुमचं वास्तव आणि संपत्ती कशी निर्माण करणार आहात याचा खूप महत्त्वाचा सिद्धांत या पुस्तकात दिला आहे। तो सिद्धांत म्हणजे थॉट प्लस फीलिंग प्लस ॲक्शन इज इक्वल टू रिझल्ट। म्हणजे विचार भावनांकडे घेऊन जातात, भावना कृतीकडे घेऊन जातात, कृती फळाकडे घेऊन जाते। तुमचं आर्थिक ब्ल्यूप्रिंट तुमच्या विचारांचं, भावनांचं आणि कृतीचं मिश्रण आहे। मग तुमचं धनाचं ब्ल्यूप्रिंट कसं बनतं? खूप सोपं आहे। साधारण लहानपणी तुम्हाला तुमचे आई वडील, भावंड, मित्र, शिक्षक आणि संस्कृती यांच्याकडून जी माहिती मिळालेली असते
त्यांच्या मदतीने तुम्हाला पैशासंबंधी सवयी लागलेल्या असतात. त्यातूनच तुमचं आर्थिक ब्ल्यूप्रिंट तयार होतं. तुम्हाला लहानपणी 3 प्रकारांनी सवयी लागतात. पहिला आहे शाब्दिक प्रोग्रॅमिंग. लहानपणी तुम्ही काय ऐकलं? लहानपणापासून मोठे होईपर्यंत पैशाविषयी आणि श्रीमंत माणसांविषयी तुम्ही काय ऐकले आहे? जसे पैसाच साऱ्या वाईटाचं मूळ आहे. अडीअडचणीला पैसा सांभाळून ठेवा. श्रीमंत माणसं लोभी असतात. श्रीमंत माणसं चांगली नसतात. पैसे काही झाडाला लागत नाही. पैशाने सुख विकत घेता येत नाही. सर्वात प्रसिद्ध वाक्य म्हणजे आपल्याला परवडणार नाही. यापैकी बरीच वाक्ये तुम्ही नेहमीच ऐकली असतील आणि हाच खरा मुद्दा आहे. लहानपणी पैशाबद्दल तुम्ही जे काही ऐकलेलं असतं तेच तुमच्या मनावर आणि मेंदूमध्ये ब्ल्यूप्रिंट सारखं राहतं. मग तेच तुमचं आर्थिक जीवन चालवतं. या प्रकारचे शाब्दिक प्रोग्रॅमिंग तुमच्यावरही झालं असेल तर तुम्ही वेळीच जागरूक व्हायला हवं. जागरूक झाल्यावर तुम्हाला कळेल तुमची विचार करण्याची पद्धत बाहेरून आली आहे. मग तुमच्या विचारांची पद्धत बदलून पैशासंबंधी नवीन सवयी लावून घ्या. दुसरं आहे अनुकरण. तुम्ही लहानपणी काय बघितलं? पैशासंबंधी तुम्ही नेहमी तुमच्या आईवडिलांचं अनुकरण करतात. तुमचे आईवडील कसे खर्च करायचे? वायफळ खर्च करायचे की कमी खर्च करायचे? त्यांच्याजवळ पैसा टिकायचा की नाही? तसेच तुमच्या कुटुंबात पैसा आनंदाची गोष्ट होती की वादविवादाची? हे सगळं सांगायचं कारण म्हणजे तुम्ही लहानपणापासून हे सगळं बघत असता आणि नकळत त्याचं अनुकरणही करता. पैशासंबंधी लहानपणापासून जर तुम्ही असं काही अनुकरण केलं असेल तर वेळीच सावध व्हा आणि पैशासंबंधीच्या त्या सवयी आपल्या मनातून पुसून टाका. तिसरं आहे विशिष्ट घटना. तुम्ही लहानपणी कोणते अनुभव घेतले? लहानपणी धन, संपत्ती व श्रीमंत लोकांच्या बाबतीत तुमचे अनुभव कसे होते हे फार महत्त्वाचे आहे. कारण हेच अनुभव तुमच्या भ्रामक समजुतींना आकार देतात आणि आजही तुम्ही त्याप्रमाणे वागता. उदाहरणार्थ, तुमच्या घरात नेहमी पुरुषांजवळ पैसा असायचा आणि स्त्रियांजवळ नसायचा. तर या अनुभवावरून तुम्ही सतत असेच वागता किंवा तुमच्या कुटुंबात कितीही पैसे आले तरी भांडणं व्हायची का? हे अनुभव खोलवर तुमच्या मनात रुजले जातात आणि तुम्ही त्याप्रमाणे वागायला लागता. हे सर्व बदलण्यासाठी सतत जागरूक राहून स्वतःवर लक्ष ठेवा. स्वतःचा सखोल अभ्यास करा आणि नवीन सवयी लावून पैशासंबंधी घोषणा करून आजच तुमच्या धनाचा ब्ल्यूप्रिंट तयार करा. श्रीमंत माणसे गरीब आणि मध्यमवर्गीय माणसांपेक्षा वेगळ्या तऱ्हेने कसा विचार करतात आणि कसे काम करतात यासंबंधी या पुस्तकात काही मार्ग दिले आहेत, ते आपण बघूया. पहिला आहे श्रीमंत माणसांचा विश्वास असतो की माझं जीवन मी स्वतः निर्माण करतो. गरिबांना वाटत असतं माझ्याच बाबतीत असं घडतं. तुम्हाला धन आणि यश मिळवायचं असेल तर ते तुम्हाला स्वतःलाच निर्माण करायला लागेल. तुम्ही स्वतःला कमी लेखता म्हणून तुम्हाला यश मिळत नाही आणि कळत नकळत तुम्हीच त्याला जबाबदार आहात. गरीब माणसं जीवनात घडणाऱ्या घटनांची जबाबदारी न घेता सतत दुसऱ्याला दोष देतात. उदाहरणार्थ, अर्थव्यवस्थेला दोष देणे, सरकारला दोष देणे, कर्मचाऱ्यांना दोष देणे, देवाला दोष देणे. अशा प्रकारे गरीब माणसं नेहमी दुसऱ्या व्यक्तीला दोष देतात. तर काही वेळा गरीब माणसं स्वतःचं समर्थन करण्यासाठी पैशाला महत्त्व देत नाही. लेखक खूप स्पष्ट शब्दात सांगतात, ज्याला पैसा महत्त्वपूर्ण वाटत नाही त्याच्याजवळ कधीही पैसा येत नाही. या उलट श्रीमंत माणसं पैशाचं आणि समाजातल्या त्यांच्या स्थानाचं महत्त्व खूप चांगल्या प्रकारे जाणतात. त्यामुळे श्रीमंत लोकांना पैसा खूप महत्त्वाचा वाटतो. तसेच गरीब माणसं नेहमी त्यांच्या स्वास्थ्याबद्दल, पैशाबद्दल तक्रार करतात. अशा तक्रार करणाऱ्या लोकांपासून 4 हात लांब राहण्याचा सल्ला लेखक देतात. त्यांच्या मते तक्रार करण्याची नकारात्मक ऊर्जा संसर्गजन्य असते. तुम्हालाही त्याचा संसर्ग होऊ शकतो. त्यासाठी आजपासून 7 दिवस तुम्ही कोणतीही तक्रार करू नका. या छोट्याशा प्रयोगामुळे तुम्हाला खूप फायदा होईल, कारण तुमच्यात भरपूर सामर्थ्य आहे ते ओळखून तुम्ही तुमचं जग निर्माण करू शकता. दुसरं आहे श्रीमंत माणसं उत्तम ग्राहक असतात, गरीब माणसं वाईट ग्राहक असतात. बहुतेक जण स्वतःच्या आर्थिक क्षमतेपर्यंत पोहोचत नाही कारण त्यांची ग्रहण करण्याची क्षमता चांगली नसते. 90% लोकांना वाटतं आपण नालायक आहोत, घेण्याची आपली लायकी नाही. पण जरा विचार करा, जर घेण्यासारखे काही नसेल किंवा घेणारा कोणी नसेल तर तुम्ही कोणाला देणार? दोघांनाही तेवढंच महत्त्व आहे. म्हणून घेणं आणि देणं दोन्ही महत्त्वाचं आहे. लेखकाच्या मते या ब्रह्मांडात सर्व काही मुबलक प्रमाणात आहे. अब्जावधी डॉलर्स आजूबाजूला आहेत, त्यामुळे हे पैसे कोणाकडे तरी जाणारच. जर तुम्ही तुमचा हिस्सा घ्यायला नकार दिला तर तो दुसऱ्या कोणाकडे तरी जाईल. म्हणून जर तुम्हाला तुमच्यात बदल करायचा असेल तर टी. हार्व एकर यांनी एक प्रार्थना रचली आहे. ही प्रार्थना तुम्ही रोज मोठ्याने म्हणा. हे ब्रह्मांडा, तू जर एखादी उत्कृष्ट गोष्ट पाठवणार असशील आणि ती घेण्यासाठी एखादा उत्सुक नसेल तर ती माझ्याकडे पाठव. मी माझे दोन्ही हात पसरून ते घ्यायला तयार आहे. धन्यवाद. या प्रार्थनेमुळे तुमच्यात नक्कीच बदल होईल.
तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर पैसा मिळवण्यासाठी तत्पर राहणं महत्त्वाचं आहे आणि आलेला पैसा टिकवून ठेवण्यासाठी आतून तयार असणं गरजेचं आहे. कारण तुम्ही घेण्यासाठी उत्सुक नसाल आणि अचानक तुम्हाला खूप सारा पैसा मिळाला तर तो टिकणार नाही. म्हणून आधी मनाला तयार करा. तुमच्या आत पैशाचं मोठं भांडं तयार करा. मग ते भांडं भरण्यासाठी तुमच्याकडे पैशाचा ओघ आपोआप सुरू होईल. तिसरं आहे, श्रीमंत माणसं आपल्या पैशाकडून खूप मेहनत करून घेतात. गरीब माणसं पैशासाठी खूप मेहनत करतात. श्रीमंत लोक दिवसभर खेळू शकतात किंवा आराम करू शकतात कारण ते चलाखीने काम करतात. ते त्यांच्या पैशाकडून खूप मेहनत करून घेतात आणि ते इतर लोकांना त्यांच्यासाठी काम करायला ठेवतात. श्रीमंत लोक खूप दूरचा विचार करतात. ते सध्याचा खर्च संतुलित करून त्याची गुंतवणूक उद्याच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी करतात. मात्र गरीब लोक जवळचा आणि तात्पुरत्या आनंदाचा विचार करतात आणि सगळा पैसा खर्च करतात. लेखक म्हणतात, आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय? आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे आपल्या मर्जीप्रमाणे जीवन जगणे. पैशासाठी नोकरी करावी लागू नये किंवा कोणावर अवलंबून राहावं लागू नये हे करण्याची क्षमता म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य. आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याचे 2 मार्ग आहेत. पहिला आहे पैशाने तुमच्यासाठी काम करणे. यामध्ये भाग भांडवल, म्युच्युअल फंड्स किंवा इतर मूल्यवान संपत्ती याद्वारे तुम्ही पैशाला कामाला लावून अधिक पैसा कमवू शकता. दुसरे आहे व्यवसायाने तुमच्यासाठी काम करणे. यामध्ये जमीन किंवा जागा भाड्याने देणे, तुमच्या कल्पना विकणे, फ्रँचायझर बनणे, नेटवर्क मार्केटिंग अशा प्रकारचा कोणताही व्यवसाय तुम्ही काम न करता सुरळीतपणे चालेल आणि तुमची कमाई पण वाढेल. चौथा आहे श्रीमंत माणसं भीती वाटत असूनही कृती करतात. गरीब माणसं भीतीमुळे कृती करत नाहीत. श्रीमंत आणि यशस्वी होण्यासाठी कृती करणे खूप महत्त्वाचे आहे. कृती करण्यात येणारा अडथळा म्हणजे भीती, शंका आणि चिंता. गरीब माणसं भीतीमुळे कठीण मार्गावर जायला तयार नसतात. आरामशीर जीवन जगणं ही त्यांची प्राथमिकता असते. यामुळे तुम्हाला नक्कीच सुरक्षित वाटेल पण प्रगती करता येणार नाही. श्रीमंत माणसांनाही भीती वाटते पण त्यांना माहीत असतं जर प्रगती करायची असेल, यशस्वी व्हायचे असेल तर आरामशीर जीवन सोडून वेळ पडेल तेव्हा कठीण मार्गावरही चालायला लागेल. म्हणून ते वेळ प्रसंगी भीतीला दूर करून कठीण मार्ग अवलंबतात. लेखक सांगतात, जगातलं प्रत्येक काम सुरुवातीला कठीण वाटतं पण ते काम करत करत हळूहळू सोपं होतं. नंतर हेच काम तुम्हाला सोपं वाटतं. हेच ते रहस्य आहे. पण यातून तुम्ही पुढे गेलात की तुम्हाला यश मिळेल आणि आरामशीर जीवन जगायलाही मिळेल. म्हणून श्रीमंत होण्यासाठी भीतीला दूर सारून कृती करणे खूप महत्त्वाचे आहे. मित्रांनो, अशा प्रकारे सिक्रेट्स ऑफ द मिलेनियर माइंड हे पुस्तक खरंच खूप चांगलं आणि उपयुक्त आहे. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे घोषणा आणि लेखकाने रचलेली ब्रह्मांडाची प्रार्थना तुम्हाला रोज म्हणायची आहे. यामुळे तुम्हाला लवकरच लाभ मिळेल. मित्रांनो, सिक्रेट्स ऑफ द मिलेनियर माइंड हे पुस्तक तुम्ही एकदा तरी अवश्य वाचा. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ काढून हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मी तुमचे मनापासून खूप खूप आभारी आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे तुमचा हा वेळ नक्कीच सत्कारणी लागला असेल. धन्यवाद.